या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस। आपल्याला माहिती आहे क्यूबिक लॅटिसचे 3 प्रकार आहेत, एक सिंपल क्यूबिक, एक बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि एक फेस सेंटर्ड क्यूबिक। त्यातला पहिला प्रकार सिंपल क्यूबिक लॅटिस तो आज आपण बघणार आहोत। सिंपल क्यूबिक लॅटिसमध्ये पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते तर अशी अरेंजमेंट असते। एक क्यूब आहे विच इज हॅव्हिंग ऑल साइड्स इक्वल आणि त्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक पार्टिकल आहे। पार्टिकलला आपण स्पियर म्हणून कन्सिडर केलाय, तर मग त्याची स्पेस मधली अरेंजमेंट कशी असेल तर बघा प्रत्येक कॉर्नरला एक एक पार्टिकल, अशी 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असतात। बाकी दुसरीकडे कॉर्नर व्यतिरिक्त कुठेही पार्टिकल नसतं। जर आपण त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक कॉर्नरच्या पार्टिकलचं 1/8 कॉन्ट्रीब्युशन इथे आपण बघू शकतो। याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्याकडे आहे, तो वेगळा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता। आता हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण जर सिंगल फेस समोरचा एक फेस बघितला, म्हणजे फक्त हा फेस आपण कन्सिडर केला तर ती अरेंजमेंट कशी दिसेल, म्हणजे हा फेस किंवा हा फेस समोरचा किंवा हा फेस जर आपण कन्सिडर केला तर पार्टिकलची अरेंजमेंट कशी दिसेल, तर ही अशी पार्टिकलची अरेंजमेंट दिसेल। जेव्हा आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढायची असते तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, तर पॅकिंग इफिशियन्सी बघण्यासाठी आपल्याला युनिट सेलची एज लेंथ म्हणजे ए आणि त्या स्पियरची म्हणजे पार्टिकलची रेडियस यांच्यातलं रिलेशन एस्टॅब्लिश करायला लागतं। हे करण्यासाठी मगाचाच डायग्राम आपण परत बघणार आहोत। एक समोरचा फेस जर आपण कन्सिडर केला तर त्या 8 कॉर्नर्सची 8 पार्टिकल जे असतात त्यातली समोरच्या 4 कॉर्नरचे 4 पार्टिकल आपल्याला अशी अरेंज झालेली दिसतात। ही जी एज लेंथ आहे म्हणजे साइड ऑफ द क्यूब दॅट विल बी इक्वल टू 2r, कारण ह्या पार्टिकल लेफ्ट साइडच्या पार्टिकलची ही रेडियस, राईट साइडच्या पार्टिकलची ही रेडियस ही चांगली अशी करेक्ट अलाइन झालेली असल्यामुळे जी एज लेंथ आहे दॅट एज लेंथ विल बी इक्वल टू 2r। आणि आपल्याला रिलेशन काढायचं आहे r आणि a मधलं, म्हणजे वी हॅव टू राईट r इन टर्म्स ऑफ a, त्यामुळे r इज इक्वल टू a/2। 2 ला आपण जर लेफ्ट हँड साइडला घेतला किंवा रिअरेंज केले आपण ही दोन्ही साइड तर आपल्याला कळेल की r इज इक्वल टू a/2। आता हे r इज इक्वल टू a/2 आपल्याला का काढायचं आहे, तर आपल्याला एका पार्टिकलचा व्हॉल्यूम काढायचा आहे विच इज अ स्पियर वन। सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 πr³। ह्या r ची व्हॅल्यू आता आपण a च्या टर्म्स मध्ये जर घातली तर r इज इक्वल टू a/2 आहे, म्हणून हा फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो 4/3 पाय a/2 द होल क्यूब। आता a/2 चा क्यूब काढला आपण की काय येऊ शकतं 4/3 पाय a³/8, कारण a चा क्यूब a³, 2 चा क्यूब 8। आता याला आपण रिड्यूस पण करू शकतो। त्याला रिड्यूस कसं करायचं, 4 1 जा 4 2 जा, की आपल्याला आन्सर मिळेल पाय a³/6, म्हणजे हे झालं एका स्पियरचा व्हॉल्यूम किंवा एका पार्टिकलचा व्हॉल्यूम। आता आपल्याला टोटलचं व्हॉल्यूम काढायचं असेल सगळ्या पार्टिकल्सचा त्या युनिट सेलमधनं तर काय करावं लागतं, total volume occupied by all particles in the unit cell is equal to number of particles in the unit cell, that is n into volume of one particle। पण आपल्याला माहिती आहे की सिंपल क्यूबिक मध्ये n इज इक्वल टू 1च असतं, म्हणजे त्या पार्टिकलचा जेवढा व्हॉल्यूम असतो तोच टोटल व्हॉल्यूम त्या युनिट सेलचा असतो, कारण n इज इक्वल टू 1 असतं। त्यामुळे युनिट सेलचा व्हॉल्यूम झाला पाय a³/6। आता पुढे काढायचे आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी। पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू volume occupied by all particles in the unit cell upon volume of the unit cell into 100। मग आता volume occupied by all particles in the unit cell किती आपण काढला आहे पाय a³/6, volume of the unit cell is a³ into total into 100। आता हे कसं आपण रिड्यूस करू शकतो, तर a³ इथे कट होईल, बाकी ते इथे काही रिड्यूस होणार नाही, त्यामुळे आपल्याला मिळेल π/6 into 100। मग आपण पायची व्हॅल्यू याच्यामध्ये घातली 3.14, so that will be 3.14 into 100/6, that comes to be 52.36। so packing efficiency will be 52.36%। मग empty space किती येईल, तर empty space or void is 100 minus 52.36, that is 47.64%। जर आपण हे तिन्ही क्यूबिक सिस्टीम मधले टाइप बघितले, सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि फेस सेंटर्ड, तर सिंपल क्यूबिक मध्ये सर्वात लीस्ट इफिशियंट पॅकिंग आहे, कारण त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तेवढीच एम्प्टी स्पेस पण प्रेझेंट आहे, तशी बाकीच्या मध्ये नाहीये। बाकीच्या मध्ये एम्प्टी स्पेस ही कमी कमी होत जाते। तुम्हाला BCC आणि FCC मधली पण पॅकिंग इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करायची हे बघायचं असेल
तर त्या दोन्हीचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तर ते जरूर पहा. इथे आय बटनमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देते.